कळवण न्यूज। कळवण तालुक्यातील मानूर येथील कोल्हापूर फाटा येथे असलेल्या हनुमान मंदिरातून मूर्तीच्या अंगावरील तब्बल 1.5 किलो वजनाचे चांदीचे दागिने चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे। याबाबत कळवण पोलिसांत स्थानिक नागरिक तुषार भाऊसाहेब शिंदे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यामध्ये मारुतीच्या मूर्तीवरील मुकुट, चांदीचे डोळे, कपाळाची टिकली, हातातील दंडकडे, पायातील वाळे असा 1.5 किलो वजनाचा चांदीचा ऐवज होता। रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मुख्य मंदिराच्या गेटचे कुलूप धारदार शस्त्राने कापून मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून हनुमानाच्या मूर्तीवरील सर्व दागिने चोरून नेले। रोज सकाळी 5 वाजता पूजा करण्यासाठी येणारे स्थानिक नागरिक तुषार शिंदे हे पहाटे नेहमीच्या वेळेत आले असता त्यांना सदर घटना घडल्याचे दिसले। त्यांनी तत्काळ स्थानिक नागरिक भूषण पवार आणि इतरांनाही माहिती दिली। यानंतर स्थानिक नागरिकांनी आजूबाजूच्या परिसरातही तपास केला, मात्र काहीही मिळाले नाही। यानंतर नागरिकांनी कळवण पोलिसांत चांदीचे दागिने चोरी झाल्याचा गुन्हा दाखल केला। घडलेल्या घटनेची दखल घेऊन कळवण पोलिसांनी लगेच भेट देऊन पाहणी केली आणि पंचनामा केला। यानंतर नाशिक येथून फॉरेन्सिक पथकही आले। पथकाने मंदिर परिसराची पाहणी करून आवश्यक ते ठसे घेतले। कोल्हापूर फाटा परिसरात पेट्रोल डिझेल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिक मोती पवार, निलेश पवार, दीपक पवार, बाळा पवार आदींसह स्थानिक नागरिकांनी केली आहे। कळवण आणि परिसरातील ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कळवण न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।